तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत टाटा टियागो ईव्हीचे ओनर. 2 मिनिटात ओनरशिप रिव्ह्यू घेऊया. ईव्ही घ्यायला पाहिजे का नाही. सर आपल्यासोबत आहेत. सर तुमचं नाव? माझं नाव विजय जांभूळकर. मी राहायला पुण्यामध्ये आहे. हां हां. माझ्याकडं दुसरी कार आहे म्हणून मी सिटीच्या यूजसाठी ही कार घेतलेली आहे. ड्राईव्ह कम्फर्ट खूप छान आहे. फक्त बाहेर जाताना जरा फेअर वाटतो की बाबा चार्जिंग स्टेशन मिळते की नाही. आता मी इथे साताऱ्याला आलो आहे, पण मला चार्जिंग स्टेशन चार्ज करण्यासाठी जवळपास अर्धा पाऊण तास फक्त ते ॲप डाउनलोड करून हे वगैरे करायला लागलं आहे. मल्टिपल ॲप्लिकेशन डाउनलोड. हो हो. बरं मला एक सांगा, लॉंग डिस्टन्सला जाण्यासाठी तुम्हाला काय वाटतं, यूज केले पाहिजे का नाही? आता मी तर केलेलं नाही आहे, करायला काय हरकत नाही, पण आपल्याला हे कॉन्फिडन्स येत नाही की बाबा पुढे आपल्याला चार्जिंग स्टेशन चालू असेल तर नसेल. ॲपवरती दिसतं पण तिथे गेल्यानं ॲक्च्युली चार्जिंग स्टेशन चालू नसतं. बरं, आणि अजून एक असं आहे की आता हॉटेलसोबत टायअप करायचं चाललंय हां. प्रत्येक, की बाबा तुम्ही तिथे पण चार्जिंग करू शकता. त्याच्याबद्दल काय म्हणतं तुमचं? हां, ती चांगली गोष्ट आहे. आणि अजून एक, कोणाला गाडी घेतली पाहिजे, कोणी लोकांनी? ज्याचं रोजचं रनिंग जास्त आहे आणि सिटीमध्ये आहे त्यांनी तर घेतली. तुमची गाडी किती किलोमीटरनं चालते? माझी किलोमीटर म्हणजे एक आठवड्याभरामध्ये एक 400-500 किलोमीटर चालतं. आणि किती रुपये पर किलोमीटर पे करताय तुमच्या अंदाजे? 4 ते 5 रुपये किलोमीटर. म्हणजे पेट्रोलपेक्षा निम्मा. पेट्रोलपेक्षा. काय म्हणणं आहे तुमचं आता, की भविष्य काय, घ्यायला पाहिजे का नाही? घ्यायला पाहिजे, फक्त आपली कंपनीने रेंज पण वाढवली पाहिजे आणि चार्जिंग स्टेशन वाढवलं पाहिजे. ओके, धन्यवाद सर तुमच्या रिव्ह्यूबद्दल.